मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र ॲडव्होकेट भूषण पाटील। आज आपण धुळे महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच वलवाडी शिवारामध्ये आलो आहोत। मित्रांनो, वलवाडी शिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता कसं दृश्य दिसतंय। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून धुळेवासियांची आजी माझी नेत्यांकडे मागणी होती की आपल्या धुळे शहराला म्हणजे जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचं पर्यटक स्थळ नाहीये। मित्रांनो, साहजिकच आहे की पर्यटक स्थळ नसल्यामुळे लोक माथेरानला जायचे, कुणी लोणावळ्याला जायचं। पण मित्रांनो, माझं एक तुम्हाला सांगणं आहे की मी खासदार साहेब असतील, धुळे शहराचे आमदार, धुळे ग्रामीणचे आमदार, तसेच नगरसेवक, तसेच धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी, त्यानंतर सर्व ठेकेदार बंधूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण की त्यांनी काही नाही करता आम्हाला म्हणजे धुळेकरांची मागणी अतिशय सफलपणे ही पूर्ण केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्ही लोणावळ्याला जाऊ नका, महाबळेश्वरला जाऊ नका, मात्र आमच्या वलवाडी शिवारामध्ये या आणि या ठिकाणी येऊन एकदा नक्कीच निसर्गाचा आणि पर्यटक स्थळाचा आनंद घ्या। तुम्ही बघू शकता लहान मुलं कशा प्रकारे या ठिकाणी मजा करतायत। अतिशय म्हणजे इतकं सुंदर आणि स्वच्छ पर्यटक स्थळ आपल्याला या ठिकाणी महानगरपालिकेने आणि आजी माझी खासदार असतील या ठिकाणी तत्कालीन आमदारांनी दिलेलं आहे, तरी मी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, बघू शकता लहान मुलं कशा प्रकारे या ठिकाणी आनंद घेतात। जिकडे तिकडे पाणीच पाणी, म्हणजे असं कुठलाही नजारा तुम्ही ना आपल्या नगरपालिकेचं मध्येच बघू शकता धुळे महानगरपालिकेला, आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकतात।